नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयरचा आपण ओल्ड क्वेश्चन पेपर पाहत होतो. लीगल ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग याचं 2025 या वर्षी जे ओल्ड क्वेश्चन पेपर होता त्याचा आपण पार्ट फर्स्ट म्हणजेच 12 क्वेश्चन पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 12 क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, पार्ट फर्स्ट हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तो पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूया व्हिडिओ. प्रश्न तिसरा, आता लीगल प्रिन्सिपल या ठिकाणी कायदेशीर तत्व दिलेलं आहे. आता तत्व काय सांगताय की जो व्यक्ती आपल्या जागेवर धोकादायक पदार्थ ठेवतो त्याच्याकडून कोणतीही निष्काळजीपणा नसतानाही त्या पदार्थांची गळती होऊन नुकसान झाल्यास तो पूर्णपणे जबाबदार असतो. आता याच्या पाठीमागचा बघा काय, एखाद्या व्यक्तीची चूक नसेल तर त्याला जबाबदार धरलं जाऊ नये हे एक तिथं तत्व आहे आपल्या कायद्यामध्ये. पण इथलं तत्व थोडस वेगळं आहे. इथं काय म्हणलंय की धोकादायक पदार्थ असेल एखादा आणि एखाद्या व्यक्तीने तो साठवून ठेवला आणि पूर्ण खबरदारी घेतली, त्यानं कुठलंही असं म्हणजे निष्काळजीपणा केला नाही, तरी देखील त्या पदार्थामुळं गळती झाली, त्याचा स्फोट झाला, असं काहीतरी होऊन जर नुकसान झालं तर त्यासाठी तो व्यक्ती पूर्णपणे जबाबदार असतो. कारण त्याला माहिती असतं आपण जे साठवतोय, आपण जे कॅरी करतोय ते धोकादायक आहे. याच्यामध्ये काही वर खाली झालं तर लोकांना त्रास होऊ शकतो, लोकांची हानी होऊ शकते. असं असून तरी देखील एखादा व्यक्ती तो आपल्या जागेमध्ये स्वतःच्या मालकीच्या हक्कामध्ये स्वतःजवळ एखादी वस्तू कॅरी करत असेल आणि त्याच्यामुळं काही नुकसान झालं तर मात्र तो व्यक्ती 100% त्याला जबाबदार असणार आहे, जरी त्याची काही चूक नसली तरी. आणि खाली परिस्थिती दिलेली आहे. वास्तविक परिस्थिती काय घडलं की श्री ए यांच्या मालकीचा एक रासायनिक कारखाना होता. त्यांनी आपल्या जागेवर टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी वायू साठवला होता. सर्व वाजवी सुरक्षा खबरदारी घेऊनही एका टाकीतील अनपेक्षित यांत्रिक बिघाडामुळे गळती झाली. तो वायू जवळच्या निवासी भागात पसरला, ज्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे त्रास झाले. बघा, ए यांच्या मालकीचा कारखाना होता, रासायनिक कारखाना. त्याच्यामध्ये असा विषारी वायू होता जो बाहेर जर त्या टाकीमधून गेला तर त्यामुळे लोकांना त्रास होईल, लोकांना श्वसनाचे त्रास, आणि तो झालेला आहे. मग सर्व त्यांनी काळजी घेतली, खबरदारी घेतली की या टाकीमधून बाहेर हा वायू गळती होऊ नये, परंतु यांत्रिक बिघाड झाला. आता याच्यामध्ये ए ची काही चूक आहे का? नाही. पण कायदा काय सांगतो की धोकादायक पदार्थ ठेवला तुम्ही तर तुम्ही निष्काळजी नाहीपणा केला, तुम्ही संपूर्ण काळजी घेऊन देखील कुठल्याही परिस्थितीत तो जर तिथं लीक झालं, लोकांना त्रास झाला, तर मात्र तुम्ही त्याला जबाबदार. मग आता काय खाली काय विचारलंय की वरील कायदेशीर तत्व आणि तथ्यांच्या आधारावर वायू गळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सी ए जबाबदार आहेत का? तर इथं 100% ते जबाबदार आहेत. कारण आपल्याला तत्व काय सांगताय, तुम्ही असं धोकादायक पदार्थ ठेवूच नका, आणि जरी ठेवलात आणि तुम्ही त्याची काळजी घेणार आहे मला माहितीये, परंतु काळजी घेऊन देखील मग ऍक्सिडेंट होऊ देत किंवा दुसऱ्यांनी कुणी काय करू देत, पण तुमच्या जागेत तो जर धोकादायक पदार्थ असेल आणि त्यामुळे लोकांना हानी पोचली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. मग इथं काय म्हणलंय बघा, ए यांना जबाबदार धरता येतील का? तर ऑप्शन ए म्हणतोय नाही, कारण वायू गळती अनपेक्षित यांत्रिक बिघाडामुळे झाली होती. आहे ब बघा, याला जबाबदार धरायला पाहिजे, कारण धोकादायक पदार्थ साठवल्यामुळे ते झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. तर हेच याचं बरोबर उत्तर आहे, कारण तत्व तेच सांगतंय. तुम्ही जरी काळजी घेऊन देखील किंवा निष्काळजीपणा न करता देखील त्या पदार्थामुळे काही नुकसान झालं तर त्याची जबाबदारी तुमची. त्यामुळे याचं बघा, तिसरं आपल्याला वाचण्याची गरज पडणार नाही. ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न, इथं एक विधान दिलंय, एका व्यक्तीला वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवताना पकडण्यात आले. विचारणा केल्यावर त्या व्यक्तीने दावा केला की वैध लायसन्स असणे आवश्यक आहे याची त्यांना माहिती नव्हती. आता हे एक विधान झालं. सपोज मी गाडी चालवतोय, ड्रायव्हिंग करतोय आणि पोलिसांनी मला पकडलं आणि मला विचारलं की लायसन्स दाखवा, आणि मला खरंच माहिती नसेल की गाडी चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक असतं. मी असं त्यांना माहिती दिली की मला माहिती नाही की ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. किंवा आपण परदेशी चाललोय, विमानामध्ये बसलो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला विचारलं की व्हिसा कुठे आहे, आणि तुम्ही म्हणलात की
विजा लागत असतो का? किंवा तुम्ही बसमध्ये प्रवास करताय आणि तिकीटच काढलं नाही. तिकीट काढत असतात, मला माहिती नाही. असं चालेल का? तर चालणार नाही. दुसरे विधान पाहूयात आपण. पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला, कारण कायद्याचे अज्ञान हा वैध बचाव नाही. आता हे दुसरे विधान आहे. मग त्या पोलिसाने काय केलं? हा पहिला व्यक्ती म्हणला, की मला लायसन्स लागतं हे माहितीच नाही. पोलीस काय म्हणला, की कायद्याचं अज्ञान हा वैध बचाव नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, की उल्लंघन केल्याचा त्यावरती आरोप लावला. मग आता पुढं काय या पुढील कारवाई काय करायची? तर या प्रकरणात सर्वात योग्य कारवाई कोणती असू शकते? हे आपण सांगायचंय, तर्क लावायचा आहे. एक, त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करावी, कारण त्यांना कायद्याची माहिती नव्हती. आता खरंच आपण असं ठरवलं, की त्या व्यक्तीला ते माहितीच नाही बाबा, अशी एखादी गोष्ट लागते. हं. आणि त्यामुळे त्याला निर्दोष मुक्तता करावी त्याची असं म्हटलंय. दुसरा पर्याय आहे त्या व्यक्तीला शिक्षा केली पाहिजे, कारण कायद्याचे अज्ञान हे कोणतीही सबब नाही. तिसरा आहे त्या व्यक्तीला फक्त ताकीद दिली पाहिजे, कारण त्यांचा कायदा मोडण्याचा कोणताही हेतू नव्हता. आणि चौथं, शिक्षा करण्याऐवजी त्या व्यक्तीला ड्रायव्हिंग कोर्स पूर्ण करण्याची संधी दिली पाहिजे. तर सर्वात योग्य, आता हे चारही देखील तसे पाहायला गेलं तर योग्य वाटतात, परंतु सर्वात योग्य कुठलं आहे बघा? त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करावी का? त्याला माहिती नव्हती? नाही, अजिबात नाही. तर हे पोलीस अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे, की कायद्याचं अज्ञान हा वैध बचाव नाही. आणि हा प्रश्न तुम्हाला हे वरचं काहीतरी फिरून विचारतील, पण असा जर प्रश्न तुम्हाला आणि याच्यावरती एक प्रश्न नक्की असतो, आणि असा प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचंय, की या ठिकाणी ते योग्य नाहीये हेच तुम्हाला तिथं उत्तर लिहायचंय. कारण आपल्याला जे काही कायदे आहेत त्याचं सर्व ज्ञान आपल्याला आहे, असंच या ठिकाणी कायदा सांगत असतो. त्यामुळं कायद्याचं अज्ञान असणं ही कुठल्याही कंडिशन मध्ये बचाव होऊ शकत नाही. त्यामुळं आन्सर आहे बी, त्या व्यक्तीला शिक्षा केली पाहिजे, कारण कायद्याचे अज्ञान ही कोणतीही सबब नाही. पाहूयात पुढचा प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे, हा एक लीगल प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला. आता कायदेशीर तत्व काय सांगतंय, की जो व्यक्ती मालमत्तेच्या ताब्यात असतो तोच तिचा मालक असतो, असे मानले जाते. जोपर्यंत याउलट सिद्ध होत नाही, म्हणजे ज्या व्यक्तीच्या ताब्यात ती मालमत्ता आहे तीच व्यक्ती त्या मालमत्तेचा मालक आहे. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची ही मालमत्ता जी आहे ती तिचीच मालकीची आहे असं समजलं जातं. खाली एक आता परत काय म्हणलंय, की या तत्वावर आधारित ताबा आणि मालकी हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? नंबर एक आहे, ज्या व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता आहे त्या व्यक्तीला मालकी हक्क नसतात असे मानले जाते. नंबर दोन, जोपर्यंत याउलट सिद्ध होत नाही तोपर्यंत मालमत्तेच्या ताब्यात असलेली व्यक्तीच कायदेशीर मालक मानली जाते. नंबर तीन, मालकी हक्क केवळ मालकी हक्काच्या दस्तऐवजाद्वारे स्थापित केले जाऊ शकतात. आणि चौथं, ताब्याच्या मालमत्तेच्या मालकीच्या कायदेशीर हक्कांवर कोणताही परिणाम होत नाही. तर आता तत्व काय सांगतंय, की ज्या व्यक्तीच्या ताब्यात ती मालमत्ता आहे तर ती त्याच व्यक्तीची आहे, किंवा ती व्यक्ती त्या मालमत्तेचा मालक आहे असं मानायचं केव्हापर्यंत? जोपर्यंत पुढची व्यक्ती हे सिद्ध करू शकत नाही, की ही मालमत्ता माझी आहे, असं तत्व सांगतंय. मग पहिलं जर आपण पाहिलं, की ज्या व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता आहे त्या व्यक्तीला मालकी हक्क नसतात, हे चुकीचं आहे. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तीच व्यक्ती त्या मालमत्तेची मालकी असते. त्यामुळे ए पर्याय गेला. जोपर्यंत याउलट सिद्ध होत नाही तोपर्यंत मालमत्तेच्या ताब्यात असलेली व्यक्तीच कायदेशीर मालमत्तेची मालक मानली जाते. तर हे अगदी बरोबर आहे या तत्वानुसार. जर पुढच्याने जोपर्यंत सिद्ध केलेलं नाहीये किंवा पुढचा सिद्ध करू शकला नाही, की ही प्रॉपर्टी माझी आहे, तर जो त्या जागेवरती जरी तो इलिगली राहत असेल, त्याच्या नावावरती जमीन नसेल तरी देखील तोच त्या मालमत्तेचा मालक असतो. त्यामुळे पर्याय नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आता प्रश्न 16वा आपण पाहूयात. इंटरपोलचे प्राथमिक कार्य काय आहे? आता इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल पोलीस असा त्याचा अर्थ होतो. तर गुन्हेगारांसाठी आंतरराष्ट्रीय खटले चालवणे. आता पोलिसांचं कार्य हे खटले चालवण्याचं असतं का? तर नाही. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय संशयितांना कायदेशीर संरक्षण प्रदान करणे. तर हा देखील याचं उत्तर नाहीये. तिसरं, आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्याला सुलभ करणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि चौथं, आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी कायदे तयार करणे. तर हे याचं लॉंग फॉर्मच इंटरनॅशनल पोलीस असं आहे.
तर आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्याला सुलभ करणे, ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे. 17वा प्रश्न आता मॅच द फॉलोइंग आहे. या ठिकाणी तुम्हाला लिस्ट मध्ये राईट्स हक्क दिलेले आपल्याला मॅच करायचे. आता राईट टू इन्फॉर्मेशन हा कुठल्या साली आला किंवा तो कशाशी संबंधित आहे? राईट टू इन्फॉर्मेशन RTI, इथं याच्यावरून आपल्याला दिसू शकतं की RTI ऍक्ट 2005. राईट टू एज्युकेशन ज्याला आपण RTE म्हणतो, तर RTE इथं आहे. तर पहिल्याच चौथं इथं जर आपण पाहिलात तर पहिल्याचं चौथं या ठिकाणी आणि चौथ्याचं पहिलं हे देखील याच ठिकाणी येणार आहे. पहिल्याच याच्यावरून तुम्हाला जर RTI माहिती असेल, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, तर ए चं 4 कुठे आहे बघा, इथं ए चं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, तर ए चं 4 यावरून तुम्ही लगेच ऑप्शन सांगू शकता. तर ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. राईट टू इक्वॅलिटी कशामध्ये आहे, तर कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल 14 हे समानतेचा आपल्याला अधिकार देतं. आणि राईट टू फॉरगॉटन, तर हे जे आहे ते पर्सनल डेटा अँड प्रोटेक्शन बिल 2019 याचं करेक्ट मॅच आहे. आता परत 18वा प्रश्न, थोडासा प्रश्न तुम्हाला खूप मोठे दिसतील, परंतु ते व्यवस्थित वाचून तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला इथं आउट मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. आता इथं एक सिच्युएशन दिलेली आहे की कमी शिजवलेलं मांस खाल्ल्याने एक ग्राहक आजारी पडल्यानंतर एका स्थानिक रेस्टॉरंटवर खटला दाखल करण्यात आला. रेस्टॉरंटला आरोग्य निरीक्षकांकडून अयोग्य अन्न हाताळणीबाबत अनेक इशारे मिळाले होते, परंतु त्यांनी समस्या सोडवण्यास अपयशी ठरले. ग्राहकांच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की रेस्टॉरंटचा निष्काळजीपणा थेट अन्न विषबाधेशी संबंधित आहे आणि रेस्टॉरंट मालकाचा असा दावा आहे की घटना अनपेक्षित होती, की ज्यामध्ये त्याची काही चूक नाहीये. न्यायालय आता रेस्टॉरंटने आरोग्य मानके पूर्ण करण्यात अपयश आणले तर जबाबदारी येते यावर विचार करत आहे. मग याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर रेस्टॉरंटने आरोग्य उल्लंघनाची दखल न घेतल्यास त्याचा काय परिणाम होतो, तर यामुळे ग्राहकांना रेस्टॉरंटवर निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा लागला. यामुळे रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता सुधारली. यामुळे आरोग्य निरीक्षकांचे काम सोपे झाले. यामुळे ग्राहकांचे समाधान चांगले झाले. तर ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे की यामुळे ग्राहकांना रेस्टॉरंटवर निष्काळजीपणाचा खटला दाखल करावा लागला. आता त्यानंतर पुढचं एक प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या कलम 32 बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? नंबर 1 किंवा अ, त्याला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले जाते. ब, ते मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाय प्रदान करते. ते कलम 19(2) अंतर्गत वाजवी निर्बंधाच्या अधीन आहे आणि ते 2024 मध्ये पुनरावृत्ती झाले आहे. तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला इथे यामधलं काय आहे ते चूज करायचं आहे. ABD, ABC, AD, AB. तर या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन डी म्हणजे पर्याय अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. त्याला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे आणि ते मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाय प्रदान करते. पाहूयात पुढचा प्रश्न. आता पुढचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला एक उतारा या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी, इंटरनॅशनल लॉ विषयी हा उतारा आहे. हा सर्व उतारा वाचून घ्या आणि याच्यावरचे प्रश्न आपण पाहूयात. 20वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर वैयक्तिक राज्यांच्या अंतर्गत बाबींचे नियमन करणे, राज्य आणि आंतरराष्ट्रीय घटकांमधील संबंधांचे नियमन करणे, शक्तिशाली देशांच्या आर्थिक संबंधांना चालना देणे आणि देशांच्या सामाजिक धोरणावर नियंत्रण ठेवणे. त्याचं करेक्ट आन्सर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे नियम आणि तत्वांची व्यवस्था जी राज्य आणि इतर आंतरराष्ट्रीय घटकांचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचे आचरण नियंत्रित करते. तर याचं जर आन्सर पाहिला आपण, राज्य आणि आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये संबंधाचे नियमन करणे, म्हणून ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कायद्यात खालीलपैकी कोणते क्षेत्र महत्वाचे आहे? राज्यामधील कर धोरण, राज्य सार्वभौमत्वाचे नियमन, स्थानिक सरकारी व्यवस्थांना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण. त्याच्यामध्ये ऑप्शन डी जे आहे ते आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आणि पर्यावरणाचे संरक्षण करणं याचं महत्वाचं क्षेत्र आहे. प्रश्न आहे 22, गांबियाने म्यानमार विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काय निर्णय दिला? तर म्यानमारने गांबियाला दंड भरावा,
भविष्यात होणारा नरसंहार रोखण्यासाठी विशिष्ट कारवाई करण्याचे आदेश म्यानमारला देण्यात आले. म्यानमारला सर्व आरोपांमधून निर्दोष ठरवण्यात आले आणि गांबियाला म्यानमारला नुकसान भरपाईसाठी देण्याचे आदेश देण्यात आले. तर ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे, तो तुम्ही ते वाचून घ्या. आंतरराष्ट्रीय कायदा राज्यांच्या वर्तनाबाबत कोणत्या तत्वावर भर देतो? बाह्य हस्तक्षेपाशिवाय राज्य सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय संघटनासाठी पूर्ण, राज्यामधील आर्थिक स्पर्धा, सर्व राज्यांसाठी सामाजिक कल्याण धोरणे. त्याचं अ बरोबर आहे की कुठलाही बाहेरचा हस्तक्षेप न करता राज्याचं सार्वभौमत्व राहावं यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि 24वा जो आहे तो रोहिंग्याच्या नरसंहाराबाबत गांबियाच्या बाजूने दिलेल्या निर्णयानुसार म्यानमारने कोणती विशिष्ट कारवाई करावी? त्याचं करेक्ट आन्सर आहे बी. म्यानमारने हाखीन राज्यात सर्व लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात आणि पुढील नरसंहार रोखण्यासाठी पावले उचलावीत. तर हे या आपल्या पॅराग्राफ मध्ये ते दिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. नरसंहाराच्या कृत्याचे रोखण्यासाठी आणि शिक्षा करण्यासाठी राज्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधले गेले. असे वाचून घेतलं तर तुम्हाला ते इझिली सर्व प्रकारची उत्तरं या ठिकाणी भेटतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 24 प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत. यावरून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि तुम्हाला कशी तयारी करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो रिझनिंग कसं असतं, बुद्धिमत्तेचे कसे प्रश्न येतात, त्याचबरोबर इंग्लिशचे कसे प्रश्न आहेत आणि करंट अफेअरचे कसे आहेत, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.